हा व्यवसाय खूप कमी बजेटमध्ये तुमचा चालू होऊ शकतो. जर तुम्हाला घरातून सुरू करायचं असेल किंवा दुकानातून सुरू करायचं असेल तरी तुम्ही करू शकता. कारण की हा प्रॉडक्ट असा आहे की आपल्याला 12ही महिने सेल देऊन जात असतो आणि तेवढी महिलांची सुद्धा डिमांड असते. नेमकं तुम्ही विचार करत असाल की नेमकं असं कुठलं प्रॉडक्ट आहे 365 दिवस महिला मागत असतात आणि आपण तो व्यवसाय घरातून सुद्धा सुरू करू शकतो. तर चला या प्रश्नांचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. तर मंडळी ते प्रॉडक्टची गोष्ट करत आहे नाईटी. नाईटी हे प्रॉडक्ट असं आहे की 12ही महिने विकलं जातं आणि तेवढं महिला डिमांड सुद्धा मागणी सुद्धा आपल्याकडून करत असतात. जसं तुम्ही पहिलं कलेक्शन बघत आहात तर नाईटीचं. नाईटीमध्ये खूप सुंदरसं बाटिक प्रिंट दिलेली आहे. आता हे बाटिक प्रिंट असं म्हटलं की सर्व महिलांना खूप जास्त आवडत असतं आणि याच्यामध्ये कलर कॉम्बिनेशन डिझाईन तुम्हाला या ठिकाणी भरपूर मिळत असतात. आणि नाईटीमध्ये तुम्ही जेवढे कलेक्शन ठेवणार तेवढं तुमच्यासाठी बेस्ट आहे. नेक्स्ट आपण बघूया खूप सुंदरसं पाइपिंग मध्ये. आता हा बिझनेस असा आहे मंडळी, तुम्ही घरातून जर सुरुवात करत असाल ना तर घरातून सुरुवात करण्या अगोदर एक विचार करा की याला नेमकं किती बजेट लागेल. आपल्याला आपल्याला लाख 2 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट करायचेच नाहीये. कमी बजेटमध्ये तुमचा हा व्यवसाय आरामात सुरू होत असतो. कारण की या ठिकाणी अजमेरा फॅशन तुम्हाला कपड्याची व्हरायटीज एकापेक्षा एक देत असतं आणि त्यातले त्यात तुम्हाला क्वालिटी सुद्धा बेस्ट मिळत असते. त्यानंतर आपण बघूया गोल गळ्याचं खूप सुंदरसं हे कॉन्सेप्ट आहे ज्यामध्ये तुम्हाला मोठ्या फ्लेअरमध्ये म्हणजे की फ्री साईजमध्ये तुम्हाला ही नाईटी इथे मिळणार आहे. आणि बिझनेस करायचं म्हटलं की एवढं टेन्शन घेण्याची अजिबात गरज नाहीये. कारण की बऱ्याच लोकांना टेन्शन येऊन जातं की व्यवसाय म्हटला की खूप जास्त पैसे लागतील, परत त्याला खर्च येईल, अदर दुसरे पण खर्च येत असतात छोटे-मोठे आपले म्हणजे की जसं टेबल्स घेतलं, लाईट असेल किंवा घरात जर सेटअप करत असो तरी भरपूर काही आपल्याला खर्च येत असतो. मग तुम्हाला एवढं टेन्शन घेण्याची गरज नाहीये. तुमचा बजेट कमी असेल, तुमचा किती बजेटमध्ये तुम्ही व्यवसाय सुरू करू शकता हे सुद्धा तुम्हाला अजमेरा फॅशन सांगत असतं. आता ही फिडिंग नाईटी आहे. बघू शकता फिडिंग नाईटी ही इमर्जन्सी नाईटी आहे. आता तुम्ही म्हणाल असं कसं काय? बघा, एखादी महिला डिलिव्हरी झाल्यानंतर तिला ही नाईटी खूप आवश्यकता आहे. म्हणजे की कारण की तिला लागणारी ही वस्तू आहे. तर ती मोस्टली बऱ्याच दुकानात लोकं ठेवत नाही. लोकं म्हणतात की "अरे, येईल तेव्हा येईल कस्टमर तेव्हा आपण सांगून देऊ." पण तसं न करता जर तुम्ही ही नाईटी ठेवली तर याच्यामध्ये तुम्हाला फायदा सुद्धा तेवढाच आहे. म्हणजे की कसा याच्यामध्ये तुम्ही चांगली मार्जिन लावून सेल करू शकता. बघा यानंतर तुम्हाला अजून एक कलेक्शन दाखवते खूप सुंदरसं, ज्यावर ही पण तुम्हाला फिडिंग नाईटीज मिळणार आहे. याच्यामध्ये वेगळं प्रिंट आहे. आता तुमच्या कस्टमरांची डिमांड असेल की आम्हाला फक्त लाईट कलर हवा आहे किंवा डार्क कलर हवा आहे. पण माझ्या मते तरी महिला जास्तीत जास्त लाईट कलरकडे जास्त फोकस करत असतात. कारण की हे प्रॉडक्ट डेली यूज करण्याचं आहे तर त्याच्यामध्ये थोडं कलर वगैरे लाईट होत जातो जास्त वापरण्यात आली तर. तर मंडळी तुम्हाला जास्तीत जास्त जर डार्क कलर पण हवे असतील तरी तुम्ही डिमांड करू शकता. त्यानंतर अजून बघूया बाटिक प्रिंटमध्ये हेवी कॉटनमध्ये, ज्यावर ऑरेंज कलर आणि व्हाईट कलरचं प्रिंट आहे. यामध्ये तुम्हाला पॉकेट मिळणार आहे. यावर सुद्धा तुम्हाला नेकवर छानपैकी पाइपिंगचा कॉन्सेप्ट दिलेला आहे. फॅन्सी बटन आहेत आणि आता विचार करणार अर्ध्यापेक्षा जास्त व्हिडिओ झाला तर यामध्ये सेट किती येणार आहे? यामध्ये किती कलर येणार आहे? तर यामध्ये तुम्हाला 6, 8, 4 असे वेगवेगळे सेट बनवलेले असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला कलेक्शन पर्चेस करायचं असतं. जसं तुम्ही हे बघू शकता खूप सुंदरसं हे नेक पॅटर्न आहे ज्यावर छानपैकी तुम्हाला गळ्याचा कॉन्सेप्ट दिलेला आहे. आणि याच्यामध्ये वेगवेगळे फॅब्रिक येत असतात म्हणजे की कॉटन असेल, रिऑन असेल, होजिरी असेल, अल्फाईन असेल, लायक्रा असेल, अशा लो पासून हाय रेंज पर्यंत तुम्हाला या ठिकाणी फॅब्रिक दिले जातात. जर तुम्हाला एकदा भेट द्यायची असेल अजमेरा फॅशनला तर नक्कीच एकदा भेट द्या आणि लाईव्ह पर्चेसिंग एकदा तरी या ठिकाणातून करून घेऊन जा. कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये मोठा बिझनेस जर सुरू करायचा असेल तर अजमेरा फॅशनची पहिल्यांदा तुम्हाला कनेक्ट व्हावं लागेल. नक्कीच आजचा व्हिडिओ जर आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका. तर तोपर्यंत नमस्कार.